खरं म्हणाल तर कोकणामध्ये आमच्याकडे एक दशावतार म्हणून कार्यक्रम होतो, ज्याला दशावताराला आम्ही आणखीन एक शब्द काय म्हणतो, आणि या दशावतारासाठी जो कार्यक्रम केला जातो तो रात्रीचा असतो. पण कालच्या उभाटाचे प्रमुख गेले होते, ते नाक्या नाक्यावर जेऊन, ज्याला आपण चौक सभा म्हणतो, तशा कोकणातल्या ह्या दशावताराचा कार्यक्रम करून ते आले. पारंपरिक पद्धतीने दशावतारवाले पण चांगलं बोलतात, धार्मिक अगोदरचे झालेल्या कार्यक्रमांविषयी सांगितलं जातं, पण यांनी गेल्यानंतर जे अपशब्दांची फक्त एकच धारा चालू होती, शिव्या घालणं, शिव्या, शाप, हे असंच करत फक्त ती एक कोकणातनं काहीतरी बोलत बोलत ते आले. कोकणातील बहुसंख्य लोकांकडनं आलेले आक्षेप की एखादी व्यक्ती कोकणच्या बाहेरची येते, कोकणामध्ये जे कोकणातलेच सुपुत्र आहेत, ज्यांनी आपलं कामकाज आणि राजकीय कामात असताना आपली प्रतिष्ठा वाढवली, जे अगदी नगरसेवकापर्यंत केंद्रामध्ये मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून मंत्रिमंडळात राहिले, त्यांनाही लोक वर्षानुवर्ष तिकडे मानणारी आहेत, त्यांना मतदान करणारी आहेत, आणि त्यांनाच जाऊन त्यांच्याच भूमीत जायचं, कोकणच्या भूमीत, आणि त्यांनाच शिव्या घालून यायचं, हे कोकणवासियांना न जमलेलं, न पटलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा जे 48 लोकसभा, कारण आपण म्हणतो लोकसभेच्या निवडणुका लागतील, यांचा कालच्या ज्या सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 48 मधील एक लोकसभेचा निर्णय हा आमच्या बाजूने लागला असं आत्ताच जाहीर करायला हरकत नाही. एवढ्या खालच्या लेवलच्या त्या सभा झालेल्या होत्या. लोकांचा निर्णय आणि लोकांची मतं पक्की झालेली आहे. कारण त्याच्यातनं दोन गोष्टी दिसत आहेत. खरे तिकडचे सुपुत्र कोण? बोलताना त्यांनी सांगितलं की मी बाळासाहेबांचा सुपुत्र. तुम्ही सुपुत्र की कुपुत्र हे जनतेने बोलायचं असतं, स्वतः बोलायचं नसतं. खरे कोकणातले सुपुत्र कोण निघाले तर नारायण राणे साहेब निघाले, मुख्यमंत्र्यापर्यंत गेले, कॅबिनेट, आता केंद्रामध्ये मंत्री झाले. नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, केसरकर साहेब आहेत. तुम्ही त्यांच्याच त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाता आणि त्यांच्याच विषयी बोलताय. व ज्या माणसाने तुम्हाला, म्हणजे काल केसरकर साहेबांसारखी एखादी शांत व्यक्ती ही पण सांगते की मंत्रिमंडळात मला जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले, माझी जमीन विकून मला पैसे द्यावे लागले, याच्यापेक्षा तुम्हाला लांछन ते काय असावं? आणि त्यांच्याच विषयी तुम्ही वाईट बोलून येत आहे. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत. त्यांनी आपल्या कामकाजातनं एवढा वेळा ते निवडून आलेले आहेत. दरवेळी त्यांना मिळत असलेली मतांची संख्या वाढत आहे. त्यांच्याच रत्नागिरीला जायचं आणि त्यांच्याच विषयी बोलायचं. मी उद्देश त्याच्यामधनं एकच दिसलाय की ज्या शिवसेना प्रमुख किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसैनिक घडवले, त्यांच्यावर ज्यांनी काम केलं, त्यांच्यामुळे जे निवडून आले, त्यांना हे शिव्या घालतात. याचाच अर्थ शिवसेना प्रमुखांच्या प्रत्येक शिवसैनिकाला ही व्यक्ती शिव्या घालते असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वावर बोलताना आपण आपल्या कर्तृत्वावर बोलायला पाहिजे. तरी काल काहीतरी म्हणाले की आंब्याची पेटी आणि एक नासका निघाला तर तो बाजूला काढावा लागतो, म्हणून आम्ही गेट आऊट केलं. हो, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. 40 लोकांची ही जी पेटी होती आमदारांची निवडून आलेली, त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरनं गेट आऊट केलंय. हे पुऱ्या महाराष्ट्राने बघितलंय, पुऱ्या देशाने बघितलंय. म्हणजे कळत नाही, एवढा आघात झाल्यावर किंवा अशी परिस्थिती आहे, आपल्याला भरलेल्या ताटावरनं मुख्यमंत्री पदावरनं उचलून बाजूला कोणीतरी फेकलंय, म्हणून एवढा डोक्यावर परिणाम व्हावं अशी मला महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती असेल. बरं, एवढं करून तुम्ही कोकणामध्ये माझी जनता म्हणून सांगितलीत. माझ्याकडे एक प्रूफ आहे. नाणारची रिफायनरीसाठी मुख्यमंत्री म्हणून असताना एकीकडे कोकणात जाऊन सांगायचं आम्ही लोकांबरोबर आहोत, आणि नाणार नको म्हणून 25 किलोमीटर अंतरावर बारसूसाठी परवानगी दिलेलं हे त्यावेळी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं पत्र आहे. म्हणजे त्याच जनतेसमोर जायचं, त्याच जनतेला जाऊन सांगायचं आम्ही तुमच्याबरोबर आहेत, आणि इकडनं मात्र पत्र द्यायचं.
हो, मग न्यायचंच होतं कोकणामध्ये तर कुठचं तरी चांगली 1-2 हॉटेल्स घेऊन जाऊ शकला असता तुम्ही. IPO होते, BPO होते, IT पार्क होतं. तुम्ही आजपर्यंत कोकणात जाऊन जी भाषणं करता ते कोकणच्या जनतेसाठी आपण मागच्या 30-35 वर्षात काय केलं? राणे साहेबांचे आभार मानेन, कारण चिपीसारखा एअरपोर्ट होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सी वर्ल्ड बनवण्यासाठी प्रयत्न केले, ते यांनी थांबवलं. नाणारसाठी नाणार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब इकडे सांगायचं गुजरातला सगळे उद्योग चालले आणि नाणारमध्ये जमिनी घेणारे मात्र कोण होते? हे मी सभागृहात असताना नावं दिली होती. 21 लोकांची मी लिस्ट तेव्हा दिली होती. गुजराती आणि मारवाडी लोकांच्या नावावर 7-12 झाले होते आणि तेव्हा उद्योग मंत्री हे सुभाष देसाई होते. एकीकडे बोंब मारायची, इकडनं उद्योग बाहेर चाललाय आणि आपण मात्र कोकणामध्ये त्यांना आणून जागा जमिनी द्यायच्या. हे उद्योग कोणी केले आणि या उद्योगासाठी पैसा कोणी घेतला? हे केमछो वरळीसारखं आहे. म्हणजे स्वतःला मिळताना आणि मिळवण्यासाठी कोकणवासियांचा फक्त वापर आणि वापर करण्यात आला. या पलीकडे दुसरं काम कुठचंही करण्यात आलं नाही. कोकणवाल्यांनी भरभरून प्रेम केलं, पण ते बाळासाहेबांवर केलं, उद्धव ठाकरेंवर नाही. त्यामुळे प्रत्येकाला फक्त जायचं, शिवीगाळी करायची, मोठमोठाले काहीतरी शब्द वापरायचे, लोकांच्या मुलांवर केसेस घ्यायला लावायचे, मनगट, ताकद अशी काहीतरी शब्द वापरायचे. पण या पलीकडे ही व्यक्ती काही करू शकली नाही. त्याच्यामुळे कालचं ज्या ठिकाणी मला वाटतं जसं ह्यांनी कोकणात केलं आहे तसं प्रत्येक मतदारसंघात यांना जर फिरवले तर खात्री आहे हे सगळे मतदारसंघामधनं पुन्हा जे निवडून येणारे लोकसभेसाठी असतील हे सगळे उमेदवार भाजप आणि शिवसेना आणि आता असते राष्ट्रवादी यांच्या बरोबरचे येतील. फक्त यांना सगळ्या मतदारसंघामध्ये इकडे जाऊन फिरवावं लागेल. आता त्यांनी दुसरं पण एक केलं आहे. राम मंदिराचा कार्यक्रम सांगतात. राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळी, प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून इकडे आव आणली. मीडियासमोर सांगण्यात आलं. 4-5 दिवस ती बातमी चालवण्यात आली. एकीकडे नाराजी दाखवायची आणि दुसरीकडे BJP बरोबर आम्ही पण काम करायला तयार आहोत अशा पद्धतीच्या बोलण्यासाठी माणसं दिल्लीला जात आहेत आणि ती बोलत आहेत. म्हणजे मागच्या दरवाजाने कसं यायचं ह्यांना विचारा. मागे पण मुख्यमंत्री होताना मला मंत्रिपद नको, मुख्यमंत्री नको, काहीच नको असं म्हणायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं. मुख्यमंत्री होण्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्या हे पण यांनीच मागायचं. ते नाही दिलं म्हणून दुसऱ्याबरोबर जायचं. आता जाऊन भाजपाच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात, शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायचं आणि दिल्लीला मात्र निरोप असे पाठवायचे, दिल्लीमध्ये आपली माणसं पाठवायची की जी त्यांच्याकडे बोलत आहेत की आम्ही पुन्हा भाजपाबरोबर जुळवून घ्यायला तयार आहोत. हे खरं आहे की खोटं आहे हे प्रवक्त्यांना त्यांच्या विचारा. एक मुद्दा त्यांनी वारंवार सांगितलाय माध्यमांसमोर मागच्या 2-3 दिवसामध्ये की गुंडांसोबतचे फोटो. मंत्री म्हणून काम करत असताना आजही जर इकडे काही मंत्री किंवा कोणी आमच्या ऑफिसला जेव्हा येतात प्रत्येकजण माणूस येतो, आपला फोटो काढतो, त्यांच्याशी बोलतो, काही निवेदनं देतो. तेव्हा आपण मंत्रिमंडळामध्ये हे तर विचारत नाही हा गुंड आहे की कोण आहे, प्रत्येक मंत्री त्यांना विचारत नाही. हां, आता हा कोण आहे तसंच जर होतं तर मग बडगुजर कोण आहेत? कारण ते तुमचे पदाधिकारी होते. त्याने ते सलीम कुत्ताबरोबर डान्स वगैरे केला असेल की ती पार्टी अटेंड केली तर त्यांनी बघायला पाहिजे ती. त्याच्यानंतर ललित पाटील कोण, ड्रग्ज माफिया, त्याला तर तुम्ही ते काय मनगटावर बांधतात, शिवबंधन, ते बांधताना जे फोटो आहेत त्याला म्हणतात गुंडांना बोलवलंय म्हणून. कोणी कोणाच्या वाढदिवसाला किंवा कोणतरी गर्दीमध्ये जाऊन एखादा बुके दिला तेवढाच फोटो काढून दाखवण्यापेक्षा. आणि वाजेंचं काय होतं? तो भयानक प्रकार होता. ज्याला तुम्ही प्रवक्ता नेमला आणि तोच जाऊन अंबानींच्या घराच्या खाली स्फोट घडवण्यासाठी घडवतोय, त्याला म्हणतात गुंडांची टोळी. झालेले स्वतःचे प्रकार असे झाकता येणार नाही. पण याचा अर्थ भाजप आमदाराने जो गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केला त्याचं समर्थन करता येणार नाही. त्याच्यावर जी ॲक्शन व्हायला हवी होती ती पोलिसांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाची बाजू घेतलेली नाही. महाराष्ट्रातले असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत याही पद्धतीचं सांगण्यात आलं. पण त्याचवेळी एकही दिसतंय काही लोकांनी असंही केले
हत्या झाल्यानंतर त्याची आत्महत्या दाखवण्याचे प्रकार हे पण झाले नाहीत. कारण नाहीतर मग सुशांत सिंगची काय होती, दिशा सैलेंची काय होतं. आत्ताच्या सरकारमध्ये हत्या झाली असेल, हो ती हत्या आहे, गोळीबार झाला हो तो गोळीबार आहे, घ्या आमदार असेल खासदार असेल कोणी असेल आतमध्ये टाकला गेला आहे. मग त्यावेळेच्या त्या 2 मंत्र्यांना दिशा सैलेंनी आत्महत्या म्हणून दाखवली, खरी हत्या असून आत्महत्या दाखवलीत. का तुम्ही असं दाखवलं नाही धारी स्टँड त्या 2 मंत्र्यांना आतमध्ये टाकलं? कोण 2 मंत्री होते त्या रात्री तिकडे? याला म्हणतात कायदा सुव्यवस्था सांभाळणं. तुम्ही तेव्हा सांभाळायला हवी होती. तुम्ही त्याला हत्येला आत्महत्या दाखवून त्याच्यातनं पळवाट काढली आहे. आज ना उद्या ते पण उघड होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही व्यक्ती 18 तास 17 तास 15 तास काम करते, लोकांमध्ये फिरतायत, लोकांमध्ये जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, अनेक लोकांना भेटत आहेत, कामानिमित्त असेल, त्याचबरोबर असलेली विकासाची कामं असतील, कोण आजारी असेल तर त्याच्या लहान मुलाला पण ते भेटत आहेत. जाणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर फोटो मला कधी काढता येईल अशा पद्धतीने आहे. सकाळी 10 वाजता पण तोच प्रकार आहे आणि रात्री 2, 2:30, 3 वाजता पण तोच प्रकार आहे. त्यामुळे शिंदे साहेबांविषयी ते जे काय बोलत आहेत, कोणाबरोबर फोटो काढलेत आणि काय उभे राहिलेले आहेत, जे घर कोंबडे होऊन घरामध्ये होते त्यांच्याबरोबर फोटो काढताना फक्त हम दो हमारे दो एवढेच फोटो निघू शकतात, बाकी फोटो निघू शकत नाही. आणि जर तसे फोटो असतील त्यांनी करताना स्वतःची कृत्य मोठमोठी केली आहेत. म्हणून मी म्हणालो याच राज्यामध्ये हत्या झाल्यानंतर आत्महत्या दाखवणं हा मोठा पराक्रम त्यांनी घरात बसून केलेला आहे. ते शिंदेसाहेब या पद्धतीने काम करत नाहीत आणि शिंदेसाहेबांना असं करण्याची गरजही भासणार नाही. एवढं लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ती व्यक्ती आहे. कोणी कोणाला जाऊन भेटावं, विकास कामं लोकांची करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी हे जाऊन भेटले असतील, मुंबईतली कामं असतील, राज्यामधली कामं असतील, याचा अर्थ फक्त निवडणुकांपुरतंच काम आहे असं नाही आहे. ही लोकं जाऊन भेटलीत, ही इतर लोकांची कामं करण्यासाठी भेटलेली आहे. पण आपल्याकडे एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचं काम असेल तरच दुसऱ्याला जाऊन भेटणं, हा जो प्रकार आहे ह्याच्यातनं सगळेच बाहेर पडलेले आहेत. तुम्ही मातोश्रीवर एक शब्दही बोलू नका. गद्दार वगैरे हे जे शब्द वापरून नंतर शिव्या घालणं, हे घर बसले जे कार्यक्रम करणं आहे ना ते करू नका. मैदानं भरपूर जी मोकळी आहेत, या ना कधीतरी मैदानामध्ये चर्चा करण्यासाठी या, अगोदर काय कामं केली त्याच्यावर या. आणि त्याचबरोबर एक मुद्दा जो राहतोय की नेहमी माझा बाप चोरला म्हणून सांगितलं जातं. ओहो, महात्मा गांधींच्या परिवारातील लोक पण असं कधी म्हणत नाही की आमचा बाप चोरला आहे. हयात नसलेल्या बापाचे फक्त विचार पुढे घेऊन जातात लोक. त्यांच्या विचाराच्या संदर्भात पुढच्या पिढीला त्यांचे विचार कळावे, त्यांनी जे सॅक्रिफाईस केले ते त्या पिढीला कळावं म्हणून त्यावत करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार कधीच नाही बोलला की माझा बाप चोरला आहे. इकडे फक्त बोललं जातं बाळासाहेब ठाकरेंविषयी, शिवसेना प्रमुखांचा एक पुत्र बोलतोय. मी आपल्या बापाचे विचार पुढे चालावेत, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे कोणतरी असावेत. तुम्हाला स्मारकं हवी आहेत, पण ती स्मारकं फक्त जागेसाठी हवी आहेत की तुम्हाला खरोखर त्यांच्याविषयी प्रचार प्रसार पुढच्या पिढीला व्हावं त्यासाठी हवी आहेत. हे पहिला पुत्र असा असेल किंवा पहिला त्यांचा असलेला एक कोणतरी वारसदार म्हणून सांगतोय, एकसारखी छाती बडवून बाप चोरला. कोणीही बाप चोरलेलं नाही, पण त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. आज महात्मा गांधींचे विचार देशामध्येच नाहीत, जगभरामध्ये लोक घेऊन गेली आहेत. काय चोरलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्या आपल्याच देशामध्ये नाही, जगभरामध्ये घेऊन गेलेत. लंडनला पण त्यांचं स्मारक बनवण्याविषयी चाललंय. पण त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार हे महाराष्ट्रापुरतेच नाहीत, देशभरात नाही विदेशात पण जावेत. अशा विचाराची नवीन पिढी आहे आणि ती करते. तुम्हाला काय पाहिजे? स्मारकावर कोण? मी, माझा मुलगा आणि बाकीचे. कशासाठी? तुम्ही मोठ्या दिल्याने सांगायला पाहिजे होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होते, त्याच्याविषयी आमच्या परिवारातला कोणी घेऊ नका, पण भव्य दिवस स्मारक होऊ द्या, पुढच्या सर्व पिढींना ते बघायला मिळू दे. ही भावना असायला हवी होती. शिंदे साहेबांची भावना ती आहे. आणि म्हणून सर्व आत्ता असलेले राज्यातनं लोक जी आपण बघताय, जे पदाधिकारी त्यांच्याकडे आले, या एकमेव उद्देशाने सर्व एकत्रित आलेले आहेत. आता तरी समजून घ्या म्हणावं, बस झाल्या प्रॉपर्ट्या जमवणं.